हाय सगळ्यांना। आज आपल्या क्लासचा 13वा दिवस आहे आणि आज आपण 48 साइजचे पेपर कटिंगचं जे ड्राफ्टिंग आहे ते बघणार आहोत। तर इथं मी प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये ड्राफ्टिंग दाखवत असते। जसं 28 साइज पासून आपण सुरुवात केलेली आहे वन टॉक साठी, तर आज आपली 48 साइज आलेली आहे आणि बऱ्याच जणांची आपल्याला रिक्वेस्ट होती की ऑनलाईन क्लास चालू करा, पण बऱ्याचशा महिला क्लास बघतात, लाईक करत नाही आणि बऱ्याचशा महिलांना नोटिफिकेशन जात नाही आणि लाईव्ह क्लास संपल्यानंतर मला कॉल करतात की आज क्लास होता की नाही। तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येत नसणार आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करा। रोजची म्हणजे 2 दिवस आड घेते, आज घेतला ना तर आता 2 दिवस मध्ये गॅप ठेवते मी आणि तिसऱ्या दिवशी क्लास घेते, जेणेकरून तुम्हालाही व्हिडिओ बघता येतील आणि जे काही शिकण्यासारखं आहे ते शिकता येईल। मी मध्ये एकच दिवस गॅप घेतला होता स्टार्टिंगला, पण बऱ्याच जणांचे मला व्हॉट्सअपवरती मेसेज आले की ताई 2 दिवस तरी गॅप द्या, जेणेकरून तुम्ही जे लाईव्ह क्लासमध्ये शिकवताय तो आम्हाला व्हिडिओ बघता येईल आणि त्याची प्रॅक्टिस करता येईल। तर त्यासाठी आपण मध्ये 2 दिवस गॅप ठेवलेले आहेत। ठीक आहे, सगळ्या महिलांना जॉईन होऊ देणार आहोत आणि मग पुढची आपली 48 साइजची सुरुवात करणार आहोत। आणि ज्या कोणी महिला अशा आहेत की त्यांना शिवायला खूप आवडतं पण कटिंग करायला कंटाळा येतो किंवा कटिंग करायला जमत नाही, शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायचे हे लक्षात राहत नाही किंवा बाहीचे आकार जमत नाही, अशा महिलांसाठी आपण पेपर पॅटर्न घेऊन आलेलो आहोत। आणि पेपर पॅटर्न आपल्याकडे 28 साइज पासून 50 साइज पर्यंत उपलब्ध आहेत। जसं की कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्बेसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट बोटनेक, 4 टक्स बोटनेक, बंद गळा, पाठीमागचा पुढचा गळा व्ही असं 4 टक्स पण आहे आपल्याकडे। कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा। आपल्याकडे नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न आहेत, ड्रेसचे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत, फ्रॉकचे पेपर पॅटर्न आहेत, वन पीसचे पेपर पॅटर्न आहेत आणि पेपर पॅटर्न तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकतात किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे किंवा तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट करणार असाल तर क्रेडिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकतात। क्रेडिट कार्ड सुद्धा पेमेंट करण्यासाठी मी उपलब्ध ठेवलेला आहे। डेबिट कार्डने तुम्ही पेमेंट करू शकतात। कुठल्याही प्रकारची तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मागवू शकतात। आपण हे सगळं उपलब्ध ठेवलेलं आहे। ज्यांना जशी ऑर्डर करायची असेल तसं ऑर्डर करू शकतात आणि सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न घेतले तर त्यावरती मोठा डिस्काउंट आहे आणि कुठल्याही एका प्रकारचे पेपर पॅटर्न घेत असाल तर त्यावरती सुद्धा डिस्काउंट आहे आणि ऑफर सुद्धा आहे। 10% मी डिस्काउंट देत आहे आपल्या पेपर पॅटर्न वरती। ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि आपल्याकडे पेपर पॅटर्न हे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत, प्लास्टिकच्या कापडापासून आपण बनवलेले आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे, लाईफ टाइम सपोर्ट आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करते। आता बऱ्याचशा महिलांचे कॉल येतात मला की पेपर पॅटर्न आम्ही बाहेरून घेतलेले पण ब्लाऊज बसत नाही, आम्ही कॉल करतो तर कॉल रिसीव्ह होत नाही। एका ताईचं तर सांगलीच्या एक ताई आहेत, त्यांनी बाहेरून कुठून तरी पेपर पॅटर्न मागवले कमी किमतीमध्ये आणि त्यांचं 3000च्या साडीवरचं ब्लाऊज बिघडलं। त्यांनी मला कॉल करून विचारले की असं मी पेपर पॅटर्न घेतलेत पण मला त्यांनी हेल्प केली नाही, तर आता काय करू। त्यांना शेवट त्या महिलेला 3000ची तशीच सेम साडी घेऊन त्यांना ब्लाऊज तसं कटिंग करून ते शिवून दिलं। आपल्याकडून पेपर पॅटर्न घेऊन अगदी परफेक्ट बसलं। त्यांनी जवळजवळ माझ्याकडून 15000चे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत। अशा भरपूर महिला आहेत। एक कोल्हापूरच्या ताई, त्यांनी 19000चे एकचदा वन टाइम पेमेंट मध्ये 19000चे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत। अशा आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत आणि तुम्हालाही हवे असतील तर तुम्हीही मागवू शकतात। तर आता आपण क्लासला सुरुवात करणार आहोत आणि आपले पेपर पॅटर्न सगळे प्रकारचे आपल्याकडे आहेत। आता बाहेर जर तुम्ही घ्यायला गेलात ना तुम्हाला फक्त कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स हे 3च प्रकार मिळतात, पण आपल्याकडे सर्व प्रकारचे आहेत। आणि ज्यांचा तुम्हाला सपोर्ट असेल त्यांच्याकडनंच नेहमी पेपर पॅटर्न घ्यायचं। पेपर पॅटर्न हे आपण शो म्हणून घेत नाही, आपले ब्लाऊज परफेक्ट बसले पाहिजे, आपल्याला लाईफ टाइम सपोर्ट असला पाहिजे आणि ब्लाऊज परफेक्ट बसले तर आपल्याकडे कस्टमर सुद्धा वाढतात। तर मी बरेचसे रील्स सुद्धा अपलोड केलेले आहेत, ते रील्स सुद्धा बघा तुम्ही, खूप छान छान फीडबॅक मिळालेले आहेत आपल्याला। ज्या महिलांनी किंवा ज्या ताईंनी आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतले त्यांचे ब्लाऊज अतिशय सुंदर बसतात असं फीडबॅक मध्ये लिहून पाठवतात। एका ताईने तर व्हिडिओ करूनच पाठवलं, स्वतः समोर होत्या की ब्लाऊज मी पेपर पॅटर्न घेतल्यानंतर माझे खूप कस्टमर वाढले, मला कोणाची गरज नाही, इतके माझ्याकडे पैसे येतात, जवळजवळ मी दिवसाला 1 ते 1,500 रुपये कमवतात। एक ताई आहेत, त्यांनी कटिंग स्वतः करून देतात आणि शिवायला लेडीज लावलेले आहेत, इतकी गर्दी आहे पेपर पॅटर्नची।
एक नगरच्या ताई आहेत, त्यांनी पण लेडीज लावलेले आहेत 2 शिवायला आणि स्वतः कटिंग करून देतात. रात्री 11 वाजेपर्यंत त्यांचं काम चालू असतं. त्या पण दिवसाला 2-2.5 रुपये रोजचे कमवत आहेत. तर असे आपल्याकडचे पेपर पॅटर्न आहेत, परफेक्ट बसतात. मी सांगत नाही, एकदा तुम्ही घेऊन बघा म्हणजे तुमचा सुद्धा विश्वास बसेल. आणि लाईफ टाइम सपोर्ट असल्यामुळे काय होतं, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर मी स्वतः सॉल्व्ह करत असते. तर कंबो पॅक सुद्धा आहे आपल्याकडे, त्याच्यावरती पण मोठी ऑफर आहे. आणि शिवण क्लासला लागणारं साहित्य सुद्धा आहे. जर तुम्हाला शिवण क्लासला लागणारं साहित्य हवं असेल ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये कात्री, टेप, पेन, पेन्सिल, इरेझर, आर्महोल कर, फ्रेंच कर, एक पट्टी, टेप हे सगळं त्या साहित्यामध्ये दिलं जातं. आणि क्लास केल्यानंतर ज्यांना कुणाला सर्टिफिकेट हवंय त्यांनी मला कमेंट करून सांगायचंय किंवा मी दिलेल्या नंबरवरती कॉल केला तरीही चालेल, त्यांना सर्टिफिकेट सुद्धा मिळून जाईल. तर इथं आज आपण 48 साईज बघणार आहोत. आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, तर आपण पुढची सुरुवात करणार आहोत. तर मी प्रथम तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवणार आहे. प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये हे ड्राफ्टिंग दाखवत असते. ही जी साईज आहे ही वेगळी साईज आहे, पण ड्राफ्टिंग बघायचं, तुम्हाला साईज वरती जायचं नाहीये. ड्राफ्टिंग सगळ्यांसाठी आपल्याला सेमच ड्राफ्टिंग करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जसं मी आकृत्या काढून घेतलेल्या आहेत अशाच आकृत्या तुम्हाला काढायच्या आहेत. पाठीमागचा भाग आहे, पुढचा भाग आहे, दोघं प्रकारच्या बाह्या आहेत ह्या साईडला. अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल. आता मला फोटो पण पाठवतात महिला की क्लिअर दिसत नाही, फोटो पाठवा. पण प्लीज तेवढा वेळ मला नसतो फोटो पाठवायला. माझे ऑनलाईन क्लास पण असतात, लाईव्ह क्लास असतात आणि घरी सुद्धा महिला क्लासला येतात. पेपर कटिंगचं असतं. ज्या महिलांनी आपल्याकडनं पेपर कटिंग घेतले त्यांचं चेक करायचं असतं की कुठल्या पोस्टात कुणाचं कुरिअर पोचलंय. आणि आपलं जे कुरिअर असतं किंवा स्पीड पोस्टाने मी जे पाठवते ते कुरिअरने आपल्याकडे जर मुंबईचं असेल, नाशिकचं असेल, औरंगाबादचं असेल, नगरचं असेल, आज मी टाकलं की उद्या दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला कुरिअर मिळून जातं. आणि जे ग्रामीण भाग आहेत त्या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला 3ऱ्या दिवशी संध्याकाळी तर 4थ्या दिवशी कुरिअर हे 100% मिळून जातं. तर आज आपण 48 साईज शिकणार आहोत. तुम्ही ड्राफ्टिंग बघितलंच असेल, व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतं, फोटो क्लिअर येत नाही. तर व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला ड्राफ्टिंग काढायचं आहे. लाईव्ह नुसतं तुम्हाला जॉईन करायचंय. लाईव्ह मध्ये मी काय सांगते ते शिकून घ्यायचं आहे. आणि हे जे ड्राफ्टिंग आहे हे नंतर आपल्याला व्हिडिओ बघून काढायचंय, कारण आपला रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. मी रेकॉर्डेड व्हिडिओ करणार नव्हती, पण बरेचसे मला क्लास चालू करण्याच्या आधी कॉल येऊन गेलेले आहेत आणि व्हॉट्सअपला मेसेज पण आलेले होते की ताई रेकॉर्डिंग व्हिडिओ करा. बऱ्याचशा महिला आहेत त्या जॉबला जातात, काही महिला शेतांमध्ये जातात. मग आम्ही संध्याकाळी घरी येतो तेव्हा आम्हाला बघायला मिळेल आणि आम्हाला शिकायला पण मिळतं. तर त्यासाठी आपण रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला बघता येतील. आणि ज्या ताई वर्किंग म्हणजे बाहेर जॉबला आहेत किंवा शेतात जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण रेकॉर्डिंग क्लास बनवलेले आहेत. तर आता आपण 48 साईज बघणार आहोत. तर 48 साईजचे माप मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी जसं मी तुम्हाला 28 साईजचं सांगितलं होतं तसं 48 साईज बघायची आपल्याला. पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, बाही, दंडघेर आणि मुंडा हे पूर्ण आपल्याला लिहून घ्यायचे. जसं मी तुम्हाला व्हाईट बोर्डवरती ड्राफ्टिंग करून दाखवायची तशीच तुम्हाला ड्राफ्टिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण उंची आता 48 साईजची जर म्हणलात तर पूर्ण उंची 15 ते 15.5 इंच असेल. आता प्रत्येकाचीच तेवढी असेल असं नाही, कारण बऱ्याचशा महिला उंचीला कमी असतात तर त्यांची कमी सुद्धा असेल. तुम्ही जर ब्लाऊजवरून माप घेतलं असेल तर ब्लाऊजवरून जर तुमची 14 इंच उंची असेल तर त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचे. 14.5 असेल तरीही, 15 असेल तरी, म्हणजेच तुमचं जे तयार ब्लाऊज असेल त्यावरून जर तुम्ही माप घेतलेलं असेल तर त्या मापावरून आपल्याला 1 इंच उंचीमध्ये पाठीमागच्या भागात वाढवायला लागतं. मग पुढच्या भागात किती वाढवायचं हे मी तुम्हाला पहिले जे लाईव्ह क्लासचे व्हिडिओ आहेत ते बघा. तुम्ही स्टार्टिंग पासून बघितलं तर तुम्हालाही भरपूर शिकायला मिळेल. तर त्या व्हिडिओमध्ये मी ड्राफ्टिंग काढून दाखवलेली आहे आणि त्या व्हिडिओत पुढच्या भागात किती इंच वाढवायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर आता आपण पूर्ण उंची झालेली छातीचं माप, छाती तुमची 48 साईज आहे. तर 48चा चौथा भाग काढायचा आहे. 48चा चौथा भाग 12 इंच येतो. तर 12 इंच असं माप टाकायचं आहे, म्हणजेच लिहून घ्यायचंय किंवा 48 साईज लिहिलं तरी चालेल. कंबर घेर, आता 48चा कंबर घेर काही महिलांचा 42 असणार आहे, काही महिलांचा 44 असणार आहे, 46 असणार आहे. प्रत्येकाचं कंबरनुसार हे माप निघत असतं. शोल्डर सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. बाहीची उंची तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून मोजायची, दंडघेर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून मोजायचा आणि मुंडा
तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून मोजायचा आहे। जर तुमचा गळा लहान किंवा मोठा असेल, आता समजा एखादं कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला आलं आणि त्यांनी ब्लाऊज दिलेला आहे तुम्हाला की मला हाच सेम गळा हवा आहे आणि सेम असंच ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंग हवं आहे, तर तुम्हाला सेम सगळे माप ब्लाऊजवरून घ्यायचे। मग त्यामध्ये किती इंच वाढवायचं हे मी पहिल्याच सेकंड दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लाईव्ह क्लासच्या। तर कुठल्या भागामध्ये किती इंच वाढवायचं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तो व्हिडिओ बघितला तर तुमचे ब्लाऊजवरून माप घेण्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। तर इथं आता आपण 48 साईजचं माप बघणार आहोत। आधी आपल्याला लिहून घ्यायचं आहे 0 ते 1 काय, 0 ते 2 काय, ठीक आहे। तर एका ताईने व्हॉट्सअपला पाठवलंय 4 ते 5 म्हणजे काय। 4 ते 5 म्हणजे मी काय सांगत असते, शोल्डरच्या निम्म। आता तुम्ही जर दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी शोल्डरच्या निम्म काय असतं हे दाखवलेलं आहे। शोल्डरच्या निम्म म्हणजे काय, जेव्हा आपण ब्लाऊज घडी करून ठेवतो, हुक आयमध्ये अडकवतो, ब्लाऊज सरळ करूनच माप घ्यायचे आहेत, हुक मध्ये अडकवतो आणि शोल्डरचं जी ही शिलाई, तर ही शिलाईचे माप असतं ते माप आपल्याला मोजायचे, अंगावरून नाही ब्लाऊजवरून। मग ब्लाऊजवरून माप मोजल्यानंतर जर तुमचं 10 इंच आलेलं असेल तर निम्म त्याचं 5 इंच येतं, म्हणजे शोल्डरच्या निम्म झालं। प्लस त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवायचं। मग अर्धा इंच का वाढवायचं असतं, कारण अर्धा इंच आपण बाही जॉईन करायला दोघही साईडला अर्धा इंच लागतं, म्हणून आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। तर त्या ताईंचा हा जो डाऊट होता तुम्ही इथं क्लिअर केलेला आहे। तर आता 0 ते 1 पासून सुरुवात करूयात। 0 ते 1 पूर्ण उंची, जी काही पूर्ण उंची असेल तुमची ती पूर्ण उंची प्लस त्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे। जर तुमचं बंद गळ्याचं ब्लाऊज असेल तर, आणि तुमचं जर डीप नेकचं असेल तर ऍड करायची गरज येत नाही, म्हणजे लुजिंग घ्यायची गरज येत नाही, डायरेक्ट शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला ब्लाऊजचं गळ्यानुसार सांगत असते। आता प्रत्येक व्हिडिओमध्ये गळ्यानुसार सांगते मी। आता तुम्हाला 6 इंचचा गळा सांगणार आहे मी। 48 साईज जर तुमचं ब्लाऊज आहे आणि 6 इंचाचा गळा आहे तर त्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 8 इंच, मुंडा घ्यायचा आहे 8 इंच, गळा रुंदी घ्यायची आपल्याला 3.5 इंच आणि घडीचं माप घ्यायचं आपल्याला 12 इंच प्लस 6 इंच गळ्यासाठी पावणे म्हणजे पाव इंच। किती इंच घ्यायचे, पाव इंच, 0.25 0.25। 6 इंच गळ्यासाठी आपल्याला लुजिंग किती घ्यायचे, 0.25, ठीक आहे। प्लस 2 इंच शिलाई मार्जिन हे आपल्याला ऍड करावंच लागेल, ठीक आहे। 6 इंच जर गळा असेल तर, आणि ब्लाऊजवरून जर माप आलं तुमच्याकडे तर ते अगदी सोपं आहे। ब्लाऊजवरून माप आलं आणि बंद गळ्याचं असेल तर डायरेक्ट अंगावरूनच माप घ्यायचं असतं आपल्याला। जर तुमचं बंद गळ्याचं असेल तर ब्लाऊज वेअर केलेलं असतं ह्या शिलाईपासून तर ह्या शिलाईपर्यंत आपल्याला माप घ्यायचं असतं आणि ते माप शोल्डरचं काढायचं असतं। तर अशा पद्धतीने आपण छातीचा चौथा भाग बघितलेला आहे आता। तर 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। पाठीमागच्या टक्ससाठी नेहमी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो। 0 ते 4 शोल्डरच्या निम्म फक्त लिहून घेतलेला आहे आणि 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं। तुम्ही ब्लाऊजवरून माप घेण्याचा व्हिडिओ नक्की बघा, तुमचे इथंच प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होऊन जाणार आहेत। 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 6 गळा रुंदी, गळा रुंदी जी काही तुमची असेल ती गळा रुंदी टाकायची आहे। 0 ते 7 गळा उंची, 1 ते 8 टक्सची उंची आणि 8 ते 9 टक्सची रुंदी, असं तुम्हाला ड्राफ्टिंग वरती लिहून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल, मी म्हणतच नाही की मी जी पद्धत तुम्हाला सांगते त्या पद्धतीने, तुम्हाला ज्या पद्धतीने समजत असेल तुमच्या पद्धतीने सुद्धा लिहिलं तरी चालेल। ड्राफ्टिंग करून घेण्याचा अर्थ काय होतो की मध्ये तुमचा गॅप जरी पडला तरी तुम्हाला नोटबुक उघडली म्हणजे वही उघडली की तुमचं सगळं लक्षात राहील। आणि समजा नाही लक्षात राहिलं तर आपल्या चॅनलवरती आपले व्हिडिओ राहणारच आहेत, व्हिडिओ कुठे जाणार नाही। मंजुषा शिवण क्लास, तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे ते सर्च करायचं आणि तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। आता बरेचसे मला व्हॉट्सअपला मेसेज पण येतात की आम्हाला 34 साईजचा कटोरीचा व्हिडिओ मिळत नाही किंवा बाही मिळत नाही। तर अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकतात की मंजुषा शिवण क्लास, तुम्हाला जो काही व्हिडिओ हवा आहे ते नाव टाकायचं, जसं की मंजुषा शिवण क्लास 32 इंच बाही किंवा 34 इंच बाही असं जरी टाकलं तरी येतं, किंवा 34 साईज कटोरी ब्लाऊज असं टाकलं तरी तुम्हाला तुमचा व्हिडिओ समोर मिळून जातो। तुम्ही युट्यूबलाही टाकू शकतात किंवा गुगललाही टाकू शकतात, दोघंही ठिकाणी सर्च केल्यावरती आपला व्हिडिओ तुम्हाला समोर मिळून जाईल। अशा पद्धतीने आपले हे 1 टक्सचे 48 साईजचे माप मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगितलेले आहेत।
आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे। आणि बऱ्याचशा महिला अशा आहेत की क्लासेस लक्षात राहत नाही किंवा मी शिकवलेलं लक्षात राहत नाही, अशा ज्या महिला असतील त्यांच्यासाठी पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। तर मी स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे, ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन पेमेंट किंवा कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे। तुम्ही कुठलंही हे वापरून हे पेपर पॅटर्न घेऊ शकतात। पेपर पॅटर्न हे आपले वॉटरप्रूफ आहेत, लाईफ टाइम टिकणारे आहेत, लाईफ टाइम सपोर्ट आहे। कुठल्याही प्रकारचा अडचणी आला तर मी स्वतः सॉल्व्ह करत असते। तर ज्यांना कुणाला हवे त्यांनी कॉल करायचा आहे आणि मी दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळून जाणार आहे। आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय सगळ्यांना।